आयबेन स्टॉक पॉझिट्रॉन इलेक्ट्रोवर्कमार्फत ग्राहकांना कंपनीतून विक्री व्यवस्था व सवलती देणार. साहिल कुलकर्णी. तारदाळ येथील कल्लापण्णा आवडे टेक्स्टाईल पार्कमधील आयबेन स्टॉक पॉझिट्रॉन इलेक्ट्रो कंपनी ही कोर ड्रिल मशीनचे उत्पादित करणारी नामवंत कंपनी म्हणून परिचित असून सदर कंपनीची उत्पादने स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री व्हावी यासाठी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साहिल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून कंपनीतर्फे ग्राहकांना डायरेक्ट कंपनीतूनच विक्री व्यवस्था 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्यात येणार आहेत. तसेच मोठी व लहान मशीनसाठी आकर्षक सवलत ठेवण्यात आली असून त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे. तारदाळ येथे आयबेन स्टॉक पॉझिट्रॉन इलेक्ट्रोवर्क या कंपनीची स्थापना अशोक कुलकर्णी खेबुडकर व साहिल कुलकर्णी खेबुडकर यांनी 2009 मध्ये केली. कुलकर्णी बंधू यांच्या पॉवर टूल उत्पादन क्षेत्राच्या 40 वर्षाच्या अनुभवातून विविध कोर ड्रिल मशीनचे उत्पादन कंपनी करीत आहे. सदरचे उत्पादन करून भारत, जर्मनी, इंग्लंड, स्पेन, अमेरिका, तुर्की, अरब राष्ट्रे, नेपाळ, आफ्रिका या देशामध्ये विक्री केली जाते. तसेच घरगुती वापरासाठी लागणारी ड्रिल, ब्लोअर, व्हॅक्यूम क्लीनर, पेंट मिक्सर यासारखी उत्पादने सदर आउटलेटमध्ये उपलब्ध आहेत. कंपनीची उत्पादने स्थानिक बाजारपेठेत विक्री होण्यासाठी रिटेल आणि आउटलेट 1 ऑगस्टपासून सुरू करीत आहोत. या आउटलेटमधून ग्राहकांना डायरेक्ट कंपनीतून विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्व्हिसिंग सेंटरद्वारे रिपेरी आणि विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये बायबॅक स्कीम, मोठी व लहान मशीनसाठी आकर्षक सवलत व QR कोडद्वारे पेमेंट स्वीकारण्याची देखील सुविधा दिली आहे. सदर कंपनीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. ITI, मेकॅनिकल इंजिनियर, डिझायनर इंजिनियर, स्टोअर, अकाउंट इत्यादी क्षेत्रातील डिग्रीधारकांनी कंपनीच्या इंस्टाग्रामवर ॲप्लिकेशन ईमेल करून रोजगाराची संधी प्राप्त करून घ्यावी असे आवाहन आयबेन पॉझिट्रॉनचे साहिल कुलकर्णी यांनी केली आहे. याप्रसंगी जनरल मॅनेजर किशोर निकम, अकाउंटंट संतोष पाटील, सेल्स मॅनेजर सुरेंद्र कुलकर्णी, अमोल इंगळे यांच्यासह कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते. उत्कृष्ट प्रोडक्ट्स बाजारात आणले आणि त्यांचा सगळ्यात फोकस हा कन्स्ट्रक्शनची पॉवर टूल आणि त्याच्या रिलेटेड जे व्यवसाय आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसाय ह्यासाठी लागणारे प्रोडक्ट्स ही जर्मन कंपनी बनवते. आता 2009 पासून पण आम्ही जेव्हापासून इथे चालू केले ही फॅक्टरीसुद्धा आता जवळपास आपल्याला ह्या वर्षी 15 वर्ष कंप्लीट होणार आहे. त्यामुळं आमचं पण जर आज भारतामध्ये आपल्याकडे 200हून अधिक व्यावसायिक डीलर नेटवर्क पण आपल्याशी जोडले गेलेलं आहे. आपला 200हून अधिक म्हणजे ऑलमोस्ट 250-300 आपल्याकडे डीलर आहेत. आपला प्रोडक्ट हा अनेक व्यावसायिकसुद्धा त्यांच्या माध्यमातून विकतात आणि जो आपला प्रोडक्ट आज भारतभरात सर्व ठिकाणी विकला जातो. तुम्ही पूर्ण आपली जम्मू काश्मीर बघाल आणि खाली कन्याकुमारी बघाल तर खरंच आपल्याकडे सगळ्या टाईपचे डीलर सर्व ठिकाणी आपला प्रोडक्ट पोहोचतो आहे. आपला जो मेन एरिया आहे हा अतिशय कन्स्ट्रक्शनशी आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टशी रिलेटेड आहे. आपल्या कंपनीचे साधारण कस्टमर जर तुम्ही बघितलं जे रेल्वेचे ब्रिज बांधतात PEBच्या इंजिनियर बिल्डिंग म्हणतात. म्हणजे इंजिनिअरिंग बिल्डिंगच्या ज्या बांधणाऱ्या कंपन्या आहेत म्हणजे ही आपली कंपनी असेल किंवा आता समृद्धीच्या माध्यमातून बांधली असेल हे ज्या फास्ट बांधतात बिल्डिंग प्लस जे बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग करतात, स्टीम मॅन्युफॅक्चरिंग करतात, रस्ते बांधतात ह्या सर्व कामाला लागणारी उत्पादनं जी बनवणारी इक्विपमेंट आहे ती आपण बनवतो. त्यामुळे ह्या सगळ्याला जर तुम्ही बघत असाल इकडे आपल्याकडे बरेचसे होल मारलेले तुम्हाला दिसतील ज्याच्यामध्ये 12 मिलीमीटरपासून 130 मिलीमीटर स्टीलमध्ये आपण होल करू शकतो. M48चं आपण टॅपिंग करू शकतो. त्यामुळं अद्ययावत इक्विपमेंटनी जुन्या काळी जर तुम्ही विचार कराल एखादं 31 मिलीमीटरचं होल मारायला 8 मिनटं लागायचे आणि साधारण 30 किलोचं मशीन असायचं. आज आपलं 10 किलोचं मशीन हे 20 सेकंदात होल करतो. म्हणजे आपण एवढी अद्ययावत इक्विपमेंट आपण ह्या क्षेत्रात आणलेली आहे आणि इथे आज आपल्याकडे जवळपास 150 लोक तरी आज इथे आपल्याकडे कामाला आहे. आज आमचं प्रोडक्शनची कपॅसिटी साधारण 3 लाखपर्यंत आम्ही इथं प्रोडक्शनची कपॅसिटी आमच्याकडे आहे या प्लांटमध्ये.
आणि आत्ता आम्ही सध्या मागच्या वर्षी 10 एकरची नवीन जमीन घेतली आपल्या आरत्या गावापाशी. आरते जे गाव आहे तिथे आपण 10 एकरची नवीन जमीन घेतली आहे. आता त्याचं सगळी एन प्रोसिजर चालू आहे. तिथे पण साधारण 50 कोटीचा नवीन प्रकल्प येतो ज्याच्यामध्ये साधारण 250 ते 300 माणसांना आणखी रोजगार मिळेल आणि बरेचसे परत अद्यावत म्हणजे ही जी आपण बघितली असेल फॅक्टरी ह्याच्यापेक्षा अद्यावत पुढची फॅक्टरी आपण तिथं बांधतो. आमच्या पूर्ण कंपनीचा साधारण 50% प्रोडक्ट 45 ते 50% प्रोडक्ट आम्ही आज परदेशी एक्सपोर्ट करत होतो. त्यामुळे हा आपला प्रोडक्ट अमेरिका, युरोप, जपान असे बरेचसे कंट्रीज म्हणजे मिडल ईस्टर्न कंट्रीज जसं दुबई असेल, सौदी अरेबिया आहे, अशा अनेक देशामध्ये आपला प्रोडक्ट एक्सपोर्ट होतो. त्यामुळे आम्ही नेट एक्सपोर्ट करणार आहोत. म्हणजे आमच्या जेवढा आम्ही इन्व्हर्ट करतो त्याच्यापेक्षा जास्त आपला कंपनी एक्सपोर्ट करते. त्यामुळे आम्ही एक्सपोर्टला पण खूप मोठी चालना आपण ह्या भागातून देतो. आता हे सगळं एका ठिकाणी केलं असताना आम्हाला असं जाणवत होतं की फॅक्टरीमध्ये आम्ही जवळपास 2000 स्क्वेअर फुटाची एरिया ॲलोकेट केली होती प्रोडक्ट टेस्टिंग आणि वापरायसाठी. पण ह्याचा पूर्ण वापर कधी होऊ शकेल जेव्हा आपल्या आजूबाजूचे कस्टमर, आपल्या आजूबाजूचे पॉवर टूल जे वापरणारे हॉबीसाठी पण वापरू शकतो. म्हणजे छंद म्हणून पण पॉवर टूल वापरणारे लोक आहेत जे आपल्यासाठी फर्निचर करतात, हे करू शकतात. तर हे सगळं आपण ह्या 2000 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये करू शकतो. तर आमचा उद्देश असा होता की 1 ऑगस्टपासून फॅक्टरीचा आउटलेट चालू करावं ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही बनवलेले सर्व प्रोडक्ट एका जागी दिसतील. त्याचं तुम्हाला वापरायचं ट्रेनिंगसुद्धा मिळू शकेल. म्हणजे फक्त प्रोडक्ट देणं नाही पण हा प्रोडक्ट कसा वापरायला पाहिजे, त्याचे फायदे काय, तोटे काय,